मित्रांनो, आज बनपोरीला जे ओपनचं मैदान पार पडलं त्या मैदानातील गुलालाचा मानकरी हॉटेल दक्कन पठार यांचा शिव शेठ, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आजचं नियोजन कसं ठरलेलं? काय आजचं नियोजन सगळं दिलीप नानांनीच केलं होतं. गाडी गटाला कोणी पळवली? दिलीप नानांनीच पळवली. कोण पळलं शिव बरोबर? सरजा वांजोळीचा. वांजोळीचा. गाडी गटाला कशी पडली काय सांगाल? हा, चांगली पळली गाडी. आणि जे सेमीला जे स्पीड लागलं त्याविषयी काय सांगाल? हा, गट काढला अंतराने, त्यामुळे सेमी पण चांगलीच निघाली. दिलीप नानांबद्दल काय सांगाल? कारण अनुभव खूप मोठा आहे त्यांचा आणि आज तुमच्या गाडीवर त्यांच्या अनुभवाला आपण काही सांगू शकत नाही, त्यांचा इतका मोठा अनुभव आहे. काय वाटतं होतं सीमेला गाडी लागल्यानंतर? सीमेला गाडी राहिल्यानंतर आता म्हणलं नाना गाडी बसल्या म्हणले आम्ही राहणार आज 100%, आम्हाला गॅरंटी होती. नाना गाडी वाचली की विश्वास विश्वास जास्त. कशी गाडी पळाली? काय गाडी चांगली पळाली. दादा, काय सांगाल आज म्हणजे खूप दिवसातनं गुलालाची तुमची प्रतीक्षा होती? खूप दिवसात म्हणजे आता क्वार्टरला बऱ्याच वेळा राहत होतो, पण फायनलला राहत नव्हती गाडी. पण आज नानांमुळे आज गाडी गुलालात राहिली. काय सांगाल, म्हणजे हा तुमचा संघर्ष आहे तो आता आज शिवनं संपवलेला आहे, म्हणजे तसं काय सांगाल, म्हणजे ह्या अडचणीच्या काळात कसं हे केलेलं आहे? अडचणीच्या काळात भरपूर, म्हणजे असं लोक पैरे देत नाही, बैलाला बैल देत नाही असं पुरणारा, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम होते. एवढं शिव पळत असून पण पैराला प्रॉब्लेम येत होते, काय सांगाल म्हणजे त्याविषयी? हो, अडचण येत होती. मी नानांना एक दिवस असं बसलो आम्ही दोघं जण, मग मी नानांची चर्चा केली थोडीशी की बाबा असं असं प्रॉब्लेम होतोय, नाना तुम्हीच काहीतरी जरा डोकं लावून बैल आपला गोलाला ठेवा. नानांनी तिसऱ्या मैदानात बैल गोलाला ठेवला. आणि खास म्हणजे आपलं म्हणजे तुमचं गावचं लोकेशन आणि आज मैदानाचं लोकेशन तसं बघायला गेलं तर अंतर खूप जास्त आहे. हो, जास्त आहे आम्हाला. आणि एवढं सगळा प्रवास करून शिवनं आज गुलाल दिलाय, काय सांगाल त्याविषयी? नाही, शिव परवा दिवशी 2 फेरं पळला पुण्यात, तिथं क्वार्टरला राहिला, आज फायनलला राहिला. इथे 2 दिवसाच्या गॅपवर लगेच पळाला. 2 दिवसाच्या गॅपवर. आणि आता त्याचं सेम बघायला गेलं तर सेम गर्निकीच्या राजाकडे दिसतोय, काय सांगाल त्याविषयी? आता कुठल्याही मैदानात आम्ही गेलो ना की त्याला घरनिकीच समजते. म्हणजे जर म्हणजे समोरनं जरी फोटो काढला किंवा कुठल्या बाजूने काढला, त्या दिवशी पण रात्रीला तुमचा व्हिडिओ घेतला, सगळ्यांना वाटलं घरनिकीचा राजा झालाय. काय सांगाल, म्हणजे त्याच्या गाड्यात पळताना दिसेल का आता? आम्ही आता त्यांना 2-3 वेळा फोन केले होते पहिलवानांनी, पण आता त्यांना पहिलवानांना सांगितले त्यांनी की पळू म्हणून. कारण एकाच म्हणजे दिसणारे सेम, म्हणजे शेजार उभे केले तर एकाच आईची 2 लेकरं अशीच वाटतील. हो. काय सांगाल, म्हणजे किती वेळ बघायला लागेल प्रेक्षकांना? काय आता हे नाना आणि पहिलवान करतील ते जेव्हा आता डिपेंड आहे. तुमची पण इच्छा आहे काय? हाय, मी भरपूर वेळा त्यांना 2-3 वेळा मी मध्ये फोन केले होते, करू म्हणले ते, सांगतो तुम्हाला. आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? कसं झालं होतं? म्हणजे कुठं बघितलेलं तो पळताना? नाही, मी पळताना त्याला बघितला नव्हता. नाना म्हणले बैल आहे, तुम्ही बैल घेऊन या. आम्ही विचारलं पण नाही त्यांना की पायरा कोण आहे. नाना कायम टॉपचंच नियोजन असते आणि त्यांनी चांगलाच नंदी घातला होता, काय सांगाल त्याबद्दल? नाही, मी त्यांना विचारूच शकत नाही ना की नाना बैल आपल्याला कोणता आहे. आम्ही खाली गेलो तरी आम्हाला माहित नव्हतं की बैल कोणता आहे. झुपलं माहित पडलं की बाबा हे हा नंदी आहे. हो. नानांवरती एवढा विश्वास आहे हो. तुम्हाला. काय सांगाल, आज बोलायला घेतलाय, काय आनंद आहे? आजचा गुलाल हा सगळ्या नानांमुळे झालेला आहे. असं अभिनंदन आहे नानांचं. आता शिवसोबत तुमच्या दक्कन पठारचं हॉटेलचं नाव पण हे होतंय, काय सांगाल त्याविषयी? हो, आता ते आदतमध्ये एवढा पळला आहे, ते 40 मैदानात 27 फायनल आहेत, 1 आणि 2 नंबरची. ते आदतपासून चांगलाच पळतो, फक्त पहिऱ्या वाचून थोडंसं आपण वंचित होतो थोडंसं. आणि तोच पायरा आज जुळून आला. पायरा कसा, म्हणजे दोघांचं मालकांचं एकत्र मत होऊन पायरा जुळलेला कसं काय? नाही, नाना म्हणले आपल्याला बनपुरीला पळायचे, तुम्ही बैल घेऊन या. आणि सेम त्याच दिवशी तुमच्या इथलं मैदान कॅन्सल झालं. हो. पण तुमच्या भागातलं पण मैदान असून पण तुम्ही इकडच्या मैदानाचं नियोजन केलेलं? नाही, ते मला आधीच सांगितलं होतं, माझे मित्र आहेत माझे मुळशीत, त्यांनी सांगितलं मैदान कॅन्सल होणार आहे, तुम्ही तिकडे पावत्या टाका.
आणि जे मागच्या वेळी उरळी कांचन मध्ये शिवनं वाटलेलं की परवा काल मैदान होतं उरळी कांचनचं, तिथं शिव पाहताना दिसेल, पण ते काय दिसलं नाही. नाही आदत त्या पद्धतीचा सापडला नाही, त्यामुळे नाही कारण पाळलं. प्रेक्षकांची पण इच्छा होती की मागच्या वेळी त्यानं तिथं नंबर केलेला, हो 2 केला होता आम्ही. त्यामुळे सगळे विचारत होते तिथं पण की बाबा उरळी कांचनच्या मैदानात दिसेल का म्हणून. मग ते- येणार होतो आम्ही, पण नाना म्हणले आदतला नको, आपण ओपनला पळू, गाडीला गुलाल करून घेऊया पहिला. काय सांगाल शिव बद्दल, अजून काय सांगाल? त्याचं सांगायला एवढं कमीच आहे. ते कधीच आज म्हणजे आपल्याला मैदानात गेले आणि त्याच्याकडून चूक झाली आहे असं कधीच नाही आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे त्याचं, की कधी त्याच्याकडून चूक झाली किंवा आपल्या मालकाची मान खाली जावी असं त्याने कधीच करून दाखवलं नाही. आणि विशेष म्हणजे सगळं तुमचं तो ऐकतो, सगळं हो. गोट्यावर असताना मागे ये म्हणलं तरी येतो, जा म्हणलं तरी जातो, किंवा जवळ ये म्हणलं तरी येतो. कसं ट्रेनिंग दिलेलं आहे शिवला? तो माझ्याकडे 5 महिन्याचा असल्यापासून त्याला मी इतकं सांभाळायला सांग, त्याला मी बस म्हणलं की बसतो, मांडीवर डोकं ठेव म्हणलं की ठेवतो. मी सांगितलं टू व्हीलरवर मी चालू की टू व्हीलरवर माझ्यावर पळतो 8-8 किलोमीटर. कुठनं खरेदी केलेलं आहे काय? हा आपण माळशिरसवरनं घेतला होता, एक बारका बच्चा घेतला होता 5 महिन्याचा. आणि मग त्यानंतर मग तुम्ही सांगता ते ट्रेनिंग दिलं कसं, म्हणजे त्याला ट्रेनिंग काहीच दिलं नाही मी. 7 महिने सांभाळला, 2 महिने 7 महिन्याचा झाल्यानंतर एक फेरा काढला अर्ध्यातून. 9व्या महिन्यात 2 मैदानं केली आम्ही बोरची. 9व्या महिन्यात त्यांनी खंडाळा बावड्यात 1च नंबर केला. सुरुवातच झाली तिथून, लगेच तिथून फुरसंगीचं मैदान केलं, तिथं ओपनमध्ये 3 केलं. आणि तिथनं पासून 27 गुलाल हो झाले. आदतमध्ये. पण त्यानंतर मग थोडस बॅड पॅच येतो आणि परत आपण म्हणजे नियोजन कुठं किंवा काय होताना परत तिथनं परत गुलाल येताना जो स्ट्रगल असतो, लय मोठा संघर्ष आहे तो. काय सांगाल म्हणजे त्या संघर्षाच्या काळात? आता सगळे आपले बैलगाडी क्षेत्रातले सगळे मित्रच आहेत. आपला बैल रिवत झाला ना की देऊ की करू की हेच म्हणजे असं ऐकायला मिळतं त्यांच्याकडून. आणि ज्यावेळेस आपला पळतो त्यावेळेस मी कधीच कोणाला नाही म्हणलं नाही. आदतमध्ये तर त्याला कोणालाच नाही म्हणलं नाही. पळायचं हां ठीक आहे. आज फोन वगैरे येणार की माझा परत? फोन येणार, नानांना सांगायचं की हा बघा तुमच्या याने आलाय फोन आमक्याचा. आता बैल म्हणजे इथनं पुढं नानांच्या नियोजनातच पाहणार. हो बैल तसं आपण हेच नाही करायचं. जरी तुम्हाला जरी फोन केला किंवा काय केला की नानांना विचारूनच हो त्यांना पटलं तरच पळवायचा, नाही तर आपल्या घरी बांधून ठेवायचं. आगामी नियोजन कसं असणार आहे? म्हणजे आता किती दिवसानं मैदानात दिसेल शिव? आता शिव 12 तारखेला सासवडला दिसेल. म्हणजे पुन्हा एकदा परत भागातलं मैदान. हो असंच तुम्हाला कायम शिव गुलाल ठेवू ही शुभेच्छा. धन्यवाद.